नमस्कार. जय महाराष्ट्र. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी. जाणून घेऊया सविस्तर अपडेट. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर रोज ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर काढण्याचे डावपेच रचत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. भाजप व शिवसेनेचा शिंदे गट महायुतीतून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बाहेर काढण्याच्या बेतात असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी हा आरोप केला आहे. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यातच सत्ताधारी भाजप व शिवसेना हे दोन पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. पत्रकारांनी याविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना छेडले असता त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचा शरदचंद्र पवार गट उद्धव ठाकरे यांनाच महाविकास आघाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे असा पलटवार त्यांनी केला आहे. आता दोन्हीही आघाड्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं लक्षात येत आहे. सत्ताधारी विरोधकांवरती आरोप करत आहेत तर विरोधक सत्ताधाऱ्यांवरती आरोप करत आहेत. आता नेमकं यामध्ये कोण खरं आणि कोण खोटं याचा लवकरच फैसला होणारच आहे. परंतु आपल्याला काय वाटतं, आता महायुतीतून अजित पवार बाहेर निघतील की महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे बाहेर निघतील? कोण बाहेर निघेल आणि निवडणुकीला कोण सर्वात जास्त जागा मिळवेल आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच बातम्या जर दररोज बघायच्या असतील तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.